लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी काल रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला। राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून घेतली, मात्र कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे मनोहरे यांचे प्राण वाचवलेत। दरम्यान मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये। या घटनेनंतर मनोहरे यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। काल रात्री उशिरा लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानामध्ये स्वतःला गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र ही घटना का झाली याबाबत अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत। त्यांची जी खातेनिहाय चौकशी सुरू होती त्याचे धागे याच्यात जुळतात का ते पाहिलं चाललंय। इथे काही वाद होते का त्याबद्दलची माहिती घेतली चालली आहे आणि त्यांचे कौटुंबिक काही वाद होते का याबद्दलचीही माहिती घेण्यात येत आहे। मात्र आत्तापर्यंतही कोणतीही माहिती पोलिसांकडून समोर आलेली नाही आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत। ती जी गोळी होती ती गोळी कानशिलीतून मेंदूला लागत कवटीतून बाहेर पडलेली आहे। 2 ठिकाणी मेजर इंजुरी झालेली आहे आणि त्यानंतर जी शस्त्रक्रिया करण्यात आली त्या शस्त्रक्रियेत त्यांच्या मेंदूच्या भागामध्ये जे हाडाचा भुगा पडला होता तो काढून टाकण्यात आलेला आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेली आहे। प्रकृती त्यांची सध्या स्थिर आहे। डॉक्टर त्याची पूर्ण काळजी घेताना दिसत आहेत। जर वेळ आली तर त्यांना मुंबईला हलवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। मात्र आत्महत्येची मागची नेमकी कारणं काय आहेत ही अद्याप स्पष्ट झाली नसल्या कारणानं वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।